नमस्कार मित्रांनो. उन्हाळा म्हटलं की सर्वांच्या मनात सर्वात आधी येतो तो फळांचा राजा आंबा. रसाळ, गोड आणि सुगंधी आंबा खायला कोणाला आवडत नाही. काही जण दिवसातून 2-2 वेळा आमरस खातात, तर काही जण आंब्यांचे मिल्कशेक, आईस्क्रीम आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आंबा हा जरी पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी काही पदार्थांसोबत त्याचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या, ॲसिडिटी, त्वचेच्या तक्रारी आणि इतर आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आंबा किंवा आमरस खाताना कोणते 5 पदार्थ टाळले पाहिजेत आणि त्यामागील कारणे काय आहेत. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला आहे आंबा आणि दही. अनेक घरांमध्ये आंबा आणि दही एकत्र खाल्ले जाते. काही लोक आंबा दही स्मूदी किंवा फ्रूट सॅलड बनवतात. मात्र आयुर्वेदानुसार आंबा आणि दही यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. दही शरीरात उष्णता आणि कफ वाढवू शकते, तर आंबाही उष्ण प्रकृतीचा मानला जातो. हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्यास काही लोकांना ॲसिडिटी, पोट फुगणे, अपचन किंवा त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. विशेषतः ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत किंवा ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी हा कॉम्बिनेशन मर्यादित प्रमाणात घ्यावा. दुसरे कॉम्बिनेशन आहे आंबा आणि थंड पेये. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कोल्ड्रिंक, बर्फाचे पाणी किंवा अत्यंत थंड पेये पिण्याची सवय अनेकांना असते, परंतु यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. आंब्यात नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. त्यानंतर थंड पेय घेतल्यास पोटात जडपणा, गॅस आणि अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते आंबा खाल्ल्यानंतर किमान 30 ते 40 मिनिटे थंड पेय टाळणे हे चांगले मानले जाते. तिसरा कॉम्बिनेशन आहे आंबा आणि मसालेदार किंवा तिखट पदार्थ. काही जण आमरसासोबत खूप तिखट भाजी किंवा मसालेदार पदार्थ खातात. तिखट आणि आंब्याची गोडी यामुळे चव जरी छान वाटत असली तरी काही लोकांमध्ये पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि उष्णतेची संबंधित समस्या वाढू शकतात. विशेषतः ज्यांना मूळव्याध, ॲसिडिटी किंवा पोटाचे विकार आहेत, त्यांनी आंबा खाताना तिखट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवावे. चौथं कॉम्बिनेशन आहे आंबा आणि जास्त प्रमाणातील दूध. आंबा आणि दूध यांमुळे मिल्कशेक तयार केला जातो. सामान्यतः पिकलेला आंबा आणि दूध हे अनेक लोक सहज पचवू शकतात, पण जास्त प्रमाणात आंबा आणि दूध एकत्र घेतल्यास काही व्यक्तींना पोट फुगणे, जडपणा आणि कॅलरीची अतिरिक्त सेवन होऊ शकते. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे किंवा मधुमेह असलेल्या लोकांनी आंबा मिल्कशेकचे प्रमाण नियंत्रित ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. पाचवे कॉम्बिनेशन आहे आंबा आणि तेलकट किंवा जंक फूड. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पिझ्झा, बर्गर, समोसा, वडापाव किंवा इतर तेलकट पदार्थ खाणे अनेकांना आवडते, पण हे कॉम्बिनेशन पचनसंस्थेसाठी जड ठरू शकते. आंब्यातील नैसर्गिक साखर आणि जंक फूडमधील फॅट्स यांमुळे पचन मंदावू शकते. त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि स्तुती जाणवू शकते. उन्हाळ्यात शरीराला हलका आणि संतुलित आहार अधिक फायदेशीर असतो. आंबा खाण्याची योग्य पद्धत म्हणजे आता प्रश्न पडतो की आंबा कसा खावा? आंबा खाण्यापूर्वी 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धत ही मानली जाते. आंबा नेहमी मर्यादित प्रमाणातच खावा. आंब्यासोबत भरपूर पाणी लगेच पिणे टाळावे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रमाण निश्चित करावे. आंबा हा मुख्य जेवणानंतर लगेच खाण्याऐवजी स्नॅक म्हणून खाल्ल्यास काही लोकांना अधिक चांगला पचतो. महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो, या गोष्टी सर्वांसाठी सारख्या लागू होतीलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती, प्रकृती आणि आरोग्य स्थिती ही वेगळी असते. काही लोकांना हे पदार्थ एकत्र खाल्ल्यावर कोणतीही होत नाही, तर काहींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या प्रतिक्रिया समजून घेणे आणि संतुलित आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आंबा हा नक्कीच स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे,
पण आंबा किंवा आमरस खाताना दही, अतिथंड पेये, खूप तिखट पदार्थ, जास्त दूध आणि तेलकट जंक फूड यांचे सेवन मर्यादित ठेवणे फायदेशीर ठरू शकते. योग्य पद्धतीने आंब्याचा आनंद घेतला तर त्यांचे आरोग्यदायी फायदे हे भरपूर मिळू शकतात. तुम्हाला आंबा कोणत्या प्रकारे खायला सर्वात जास्त आवडतो? आमरस, मिल्कशेक की कापून? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.